अधिक मासात आई मुलीची ओटी भरताना हे विसरू नका. अधिक मासात आई मुलीची ओटी भरताना काही खास गोष्टी आहेत, त्या लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. ही पारंपरिक ओटी फक्त एक रिवाज नाही, तर सौभाग्य, समृद्धी आणि आशीर्वाद मिळवण्याचा शुभ मार्ग मानला जातो. पण ओटी भरताना जर ही एक छोटी चूक झाली तर पूर्ण पुण्य कमी होऊ शकतं. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत, अधिक मासात आई मुलीची ओटी योग्य पद्धतीने कशी भरावी, कोणते साहित्य लागते, ओटी कशी भरावी, कोणत्या गोष्टी विसरू नयेत, धार्मिक महत्त्व, लाभ, सौभाग्य लाभ ही माहिती. अधिक मासात आई मुलीची ओटी भरण्याची संपूर्ण विधी. एक ताट घ्यावे व त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता म्हणजे तांदूळ, नारळ, सुपारी, फळे, मिठाई, फुले, ओढणी किंवा साडी किंवा पीस, दक्षिणा, तांब्या थाळी म्हणजे तांब्याची थाळी किंवा प्लेट घ्यावी, दिवा हा तूप किंवा तेलाचा लावावा. ओटी कशी भरावी. आई आणि मुलीला स्वच्छ वस्त्रात सन्मानाने बसवा, हळद कुंकू लावा, अक्षता वाहा, ओटीत नारळ, सुपारी, फळे, मिठाई ठेवा, ओढणी किंवा वस्त्र अर्पण करा, दक्षिणा द्या, दिवा लावून भगवान विष्णू लक्ष्मीचे स्मरण करा, आशीर्वाद घ्या. कोणत्या गोष्टी विसरू नयेत ते बघा. ओटी रिकामी ठेवू नये. नारळ आणि सुपारी आवश्यक. स्वच्छता पाळावी. श्रद्धा आणि नम्रता ठेवावी. शक्य असल्यास मंत्र जाप करावा. राग किंवा वाद टाळावा. धार्मिक महत्त्व. अधिक मास अत्यंत पुण्यदायी मानला जातो. आई मुलीचे नाते अधिक दृढ होते. सौभाग्य आणि समृद्धी वाढते. घरात सुख शांती येते. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. सौभाग्य लाभ. अधिक मासातील आई मुलीची ओटी ही केवळ परंपरा नसून कुटुंबातील प्रेम, श्रद्धा आणि सौभाग्य वृद्धिंगत करणारी पवित्र विधी आहे. ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा.